वळ्यात पुढच्या बातमीकडे व्हीएसआर कंपनीची सीआयडी कडून चौकशी होणार आहे। अजित पवार यांच्या अपघाताबाबत म्हणणं मांडलं जाणार आहे। तर आता सीआयडी कडून या सगळ्या संदर्भात व्हीएसआर कंपनीची चौकशी केली जाणार आहे, कारण व्हीएसआर कंपनीवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केले आणि या सगळ्यानंतर आता सीआयडी कडून व्हीएसआर कंपनीची चौकशी केली जाईल। अजित पवार यांच्या अपघाताबाबत कंपनीचं नेमकं काय म्हणणं आहे, काय स्पष्टीकरण आहे हे जाणून घेतलं जाईल। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। देविदास, व्हीएसआर कंपनीची आता सीआयडी मार्फत चौकशी होणार आहे, या संदर्भातली काय अपडेट? काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र व्हीएसआर कंपनीची आता सीआयडी मार्फत चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीमधून नेमकं कंपनीचं काय स्पष्टीकरण आहे किंवा काय खुलासे होतात हे पाहायचंय। अजित पवार अपघातासंदर्भात आता सीआयडी मार्फत चौकशी केली जाणार आहे। व्हीएसआर कंपनीची ही चौकशी केली जाईल, या संदर्भातली माहिती जाणून घ्या। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत। देविदास, ऋतुजा, आपण बघतोय की दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती जो मृत्यू झाला त्याला आता 1 महिना ओलांडून गेलेला आहे। त्यामध्ये आता सीआयडीच्या तपासाला वेग येताना आपण पाहतोय। ज्या कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते ते व्हीएसआर कंपनीचं जे विमान आहे त्याचे मालक जे आहेत रोहित सिंग, याची चौकशी जी आहे ते आता सीआयडी कडून केली जाते। रोहित सिंग जे आहेत ते सीआयडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर देखील झालेले आहेत। रोहित पवार यांनी जवळपास या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि वेगवेगळे मुद्दे रोहित पवार सातत्याने मांडतायत। रोहित पवार यांनी सीआयडीच्या कार्यक्षमतेवर किंवा एकूणच या तपासावरती नाराजी व्यक्त केलेली होती। सीआयडी कडून तपास काढून घ्यावा आणि तो सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली होती। आणि त्यानंतर आता जर आपण घडामोडी बघितल्या तर सीआयडी कडून तपासाला जो वेग आहे तो आल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। मागील 2 दिवसापूर्वी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला होता आणि तो व्हिडिओ कोणाचा होता तर जे कंपनीचं विमान होतं व्हीएसआर कंपनीचं, त्याचा जो मालक आहे रोहित सिंग, हा विमानामध्ये पायलट असताना देखील तो झोपलेला होता आणि तो व्हिडिओ शेअर केलेला होता। त्यावरती देखील बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले, उपस्थित केले गेले। रोहित पवारांनी देखील तो मुद्दा लावून धरला आणि या संपूर्ण घडामोडीनंतर आता व्हीएसआर कंपनीचा जो मालक आहे रोहित सिंग याला सीआयडीनं तपासात चौकशी कामी त्यांच्या कार्यालयात बोलवलेलं आहे आणि आता ऋतुजा त्याची चौकशी केली जाते। पहिलेच जर आपण बघितलं तर डीजीसीएचा ज्यावेळी पूर्वीचा एक अहवाल आला होता त्यामध्ये प्रथमदर्शनी असं मांडलं होतं की अजित पवार यांच्या या अपघाताला व्हीएसआर कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, हा एक कांगोरा त्याला दिला गेलेला होता आणि त्यामध्ये व्हीएसआर कंपनीला दोषी ठरवलेलं होतं। आणि हाच मुद्दा रोहित पवार यांनी आतापर्यंत लावून धरलेला होता की जो पहिला अहवाल आलाय त्यामध्ये स्पष्ट आहे की जी व्हीएसआर कंपनी त्यांचा निष्काळजीपणा जो आहे तो याला कारणीभूत आणि त्यामुळे व्हीएसआर कंपनीवरती गुन्हा दाखल करावा यासाठी रोहित पवार यांनी मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठलं होतं। त्यानंतर तिथे गुन्हा दाखल केला नाही म्हणून बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार मागील 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी दाखल झाले। फार मोठा गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचं आपण बघितलं। ज्या परिसरामध्ये हा अपघात झाला होता त्या परिसरामध्ये तर व्हीएसआर कंपनीवरती गुन्हा दाखल करून घ्यावा। बरोबर आहे आणि त्यामुळे आजच्या चौकशीमधून नेमके काय खुलासे होतात हे आपल्याला पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एक मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 पेक्षा अधिक आमदार यांनी काल उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे। डीजीसीएच्या अहवालामधील त्रुटी तसंच अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप ती नेमण्यात आलेली नाहीये, याबाबत आमदारांकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले अशी माहिती मिळते। सर्वसामान्यांच्या मनातील शंकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याची सुनेत्रा पवार यांना विनंती सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे कालच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांकडून
DGCAच्या अहवालासंदर्भात प्रामुख्यानं काही शंका उपस्थित करण्यात आल्या, तसंच काही सवालही विचारण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यात यावी आणि या सगळ्या संदर्भात चर्चा केली जावी अशी विनंती सुद्धा करण्यात आली. 22 पानी प्रथमदर्शनी DGCAने दिलेला अहवाल हा एकंदरीत संशयास्पद अहवाल आहे. त्या अहवालावर कुणीही समाधानी नाही. एकच त्यातली गोष्ट सांगायची आहे की बारामतीचा उल्लेख त्यांनी जिल्हा म्हणून करणं आणि गोजूबावीत जिथे ते विमान कोसळलं ते झाडाला धडकून कोसळलं हे जे त्यांनी अहवालात खोटं लिहिलं आहे त्यावरून त्या अहवालावर शंका आहे. तो अहवाल अत्यंत चुकीचा आहे आणि कुठंतरी DGCAने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि VSRला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून दिसतो. आतापर्यंत जो काही फॉलोअप घेतो आहे त्याची इत्तमभूत माहिती मी आदरणीय सुनेत्रा वहिनींना मी दिलेली आहे. त्याच्यामुळे माझा लढा जो आहे तो दादांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भात शेवटपर्यंत तो लढा कायम आहे. नाही, त्यांनी पण मुख्यमंत्र्यांना भेटून उच्चस्तरीय चौकशी CBI चौकशीची मागणी केलेलीच आहे आणि कोणालाही वाटतं अजितदादांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदरणीय सुनेत्राताई असतील सर्वांना, जयदादांनी पण तो रोहित सिंगचा जो व्हिडिओ शेअर केला होता त्यावरून सर्वांना त्या संवेदना तितक्याच तीव्र आहेत. त्यामुळे आदरणीय सुनेत्रा वहिनींची पण एक प्रामाणिक धडपड की या प्रकरणाचा खुलासा झाला पाहिजे, पण थोडंसं त्यांच्यावरचं संकट पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेस धक्क्यातून सावरल्यानंतर पूर्ण ते महाराष्ट्राच्या समोर आणतील यात काही दुमत नाही.